नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे साक्षीची वकील दामिनी देशमुख यांना कोर्टामध्ये अर्जुनने चितपट करून साक्षीचा जामीन आता रद्द केलेला असतो. तो आता नामंजूर केलेला असतो. त्याचबरोबर इथे सायलीने सगळ्यांसमोर इथे प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो. तर इथे पुरावे सादर करत कशा पद्धतीने प्रिया चुकीची आहे आणि सायली बरोबर हे आता सायलीने सर्व सुभेदारांसमोर प्रियाचा खोटाडेपणा उघडा पाडत आता सगळ्यांना पुरावे दिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये ह्या गोष्टी घडणार आहेत सविस्तरपणे आपण बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी आता एक टीम तयार केली आणि त्याच्यामध्ये चैतन्य त्या दोघांची अगदी व्यवस्थित पुरेपूर साथ देतोय. साक्षीच्या विरोधामध्ये अर्जुन, सायली, चैतन्य तिघेही जण जास्तीत जास्त पुरावे आपल्याला कसे मिळतील याकडे आता लक्ष देत असतात आणि त्या अनुषंगाने इथे आता पुरावे गोळा करत असतात. साक्षी आणि प्रिया या दोघींचं आधीपासूनच कनेक्शन आहे. प्रिया साक्षी महिपतला आधीपासूनच मदत करते असे पुरावे जर आपल्याला मिळाले तर कोर्टामध्ये आपण हे सिद्ध करू शकतो की प्रिया साक्षी आणि महिपत या दोघांची आधीपासूनच एक मदत करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे इथे मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देऊन प्रिया साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करते असं आता अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त पुरावे हे अर्जुन सायलीला मिळत असतात, पण तरीसुद्धा ठोस पुरावा मिळणं अजूनही बाकी असतं. तर इथे छोटे मोठे धागेदोरे एकत्र करून आता यांचा काहीतरी संबंध असू शकतो असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, साक्षीची केस कोण घेणार? कारण अर्जुन तर इथे जोमात आपलं काम करत असतो आणि ॲडव्होकेट पवार याला तर महिपतने धमकावून त्याला चांगली इथे लाथ मारून आता घरातून हकलून दिलेलं असतं. त्यामुळे आता ॲडव्होकेट पवार यांनी पण केस सोडलेली असते. मग आता साक्षीची केस कोण घेणार? तर इथे महिपतला कुणीतरी एकदम तालेवार वकील हवा असतो, जो अर्जुनच्या समोर उभा राहिला तर घाबरला नाही पाहिजे आणि अर्जुनला तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे असा वकील इथे महिपतला हवा असतो. पण कुणीही साक्षीची केस घ्यायला काही तयार नसतं. महिपत ज्या ज्या व्यक्तीला फोन करतो सगळेजण नकार देतात, हे तर आपण बघितलं. पण आता महिपतने एका अशा माणसाला फोन केलेला असतो. तो म्हणतो की साहेब बघा ना, अहो कुणी वकील भेटला तर खरंच बघा. तेव्हा ते एक माणूस म्हणतात की हे बघा, तुम्हाला जर वकील हवा असेल ना तर एक वकील माझ्या नजरेत आहे. त्यांचं नाव आहे दामिनी देशमुख. एक स्त्री आहेत, पण त्या इथे अर्जुन सुभेदार यांना अगदी तोडीस तोड उत्तर देऊ शकतात. त्यांच्यासमोर त्या अगदी तटस्थपणे उभ्या राहू शकतात. कुणालाही घाबरत नाही त्या, आणि त्यासुद्धा अर्जुन सुभेदारसारख्या नावाजलेल्या वकील आहेत. तेव्हा तुम्हाला जर हवं असेल तर मी त्यांचा तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. तेव्हा महिपत म्हणतो ठीक आहे. तर इथे प्रेक्षकांनो, महिपतने जेव्हा फोन केलेला असतो तेव्हा दामिनी यांनी सगळ्यात आधी केस घ्यायला नकार दिलेला असतो. पण तरीसुद्धा इथे महिपत म्हणतो की तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या, मी पैशांना मागे हटणार नाही, पण प्लीज तुम्ही ही माझ्या मुलीची केस घ्या, प्लीज मॅडम घ्या. तेव्हा इथे दामिनीला आता हवे तेवढे पैसे मिळत असतात, मग काय हरकत आहे ना. तेव्हा तिने इथे आता साक्षीची केस घेतलेली असते. तेव्हा महिपत म्हणत असतो की काही करा, फक्त माझ्या मुलीला जामीन तरी मिळवून द्या. माझी मुलगी जेलमध्ये राहता कामा नये, नाहीतर ती वेडी होईल हो. तिला सवय नाही आहे या सगळ्याची. चुकून तिच्या हातून हा खून झालेला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता महिपतला एक चांगला अर्जुनला हरवणारा वकील भेटलाय असं त्याला वाटत असतं. त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायली सगळी गुढीपाडव्याची तयारी करतात. प्रिया नेहमीप्रमाणे उशिरा उठलेली असते आणि सायलीने खरं सून असल्याचे संपूर्ण कर्तव्य पूर्ण केलेले असतात. सगळी तयारी तिने गुढीपाडव्याची ऑलरेडी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे स्वयंपाकसुद्धा तयार असतो. तेव्हा इथे प्रियाने पोटात दुखायचं नाटक केलेलं असतं, कारण तिला उशीर का झाला म्हणून कारण हवं असतं. आणि त्याचबरोबर पोटात दुखायचं नाटक केलं आहे असं सगळ्यांना कळलं तर मग सगळेजण रागवतील. तेव्हा ती इथे म्हणते की इतकं पोटात दुखतंय की हलवतसुद्धा नाही आहे, मी जरा आरामच करते. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते अगं मग इथेच जरा पड ना. आणि पूर्णाजी जी प्रत्येकाला आपापल्या रूममध्ये जायला सांगते, तीच पूर्णाजी आता प्रियाला म्हणत असते की इथे आता हॉलमध्ये सोफ्यावरती तू जराशी पड बरं. आणि तिथेच ती प्रिया पडलेली असते.
तेव्हा इकडे तिला आता स्वयंपाक करायचा नसतो, कामं करायची नसतात, म्हणून तिने पोटतिडकीचं कारण पुढे केलेलं असतं आणि इथे पूर्णाजी आणि कल्पना दोघींना मूर्ख बनवलेलं असतं. त्या दोघी तर मूर्ख आहेतच, पण इथे अश्विन स्वतःला डॉक्टर म्हणवतो त्यालासुद्धा प्रियाने मूर्ख बनवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते, नको काळजी करू तू, स्वयंपाक वगैरे आहे ना, मी आणि विमलताई आम्ही दोघीजणी मिळून करू, तू आराम करा, फक्त स्वयंपाक झाल्यावरती वेळेवरती येऊन ताटावरती बस, असं म्हणून सायली तिला टोमणा मारते आणि मग स्वयंपाक करायला जाते. सायलीने संपूर्ण स्वयंपाक विमलताईबरोबर पूर्ण केलेला असतो. प्रत्येकाला जे आवडतं ते सगळं अगदी तयार झालेलं असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, गुढीपाडव्याची तयारी केली जाते. आता गुढी उभारायची असते तर घरातील मोठ्या मुलाला आणि सुनेला मान दिला जातो. पण आता अर्जुन आणि सायलीवरती संपूर्ण सुभेदार रागवलेत ना, मग आता पूर्णाजी ती तर आता दोन्ही नातवंडांमध्ये भेदभाव करत असते. इथे आता अर्जुन आणि सायलीला गुढीपाडव्याच्या पूजेचा मान न देता इथे प्रिया आणि अश्विनला तो मान देण्यात आलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता गुढी सजवलेली असते सायलीने, संपूर्ण तयारी केलेली असते सायलीने आणि पूजेचा मान मात्र इथे ही म्हातारी पूर्णाजी देत असते, ती म्हणजे प्रिया आणि अश्विनला. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की या घरातील नवीन जोडपं इकडे या, अश्विन आणि तन्वी या बरं, पूजेचा मान तुम्हाला दोघांना दिला जातोय, गुढी उभारा आणि नंतरला पूजासुद्धा करून घ्या. तेव्हा इथे प्रियाला खूप आनंद होतो, कारण इथे सायलीने सगळी आयती तयारी करून ठेवलेली असते आणि पूजेचा मान सायलीला न देता प्रियाला दिलेला असतो. तेव्हा इथे प्रिया लगेचच घाईघाईने येते आणि इथे अश्विनबरोबर गुढी उभारत असते आणि त्यानंतरला पूजासुद्धा करायची असते. प्रेक्षकांनो, ज्याच्या नशिबामध्ये पूजेचा मान असतो तो त्यालाच मिळणार असतो. गुढी उभारत असताना वरती जो गुढीवरती उपडी एक तांब्या ठेवलेला असतो, तो तांब्या आता पडतो तो प्रियाच्या डोक्यामध्ये. तिच्या डोक्यामध्ये पडल्यानंतर तो जमिनीवरती पडू नये म्हणून सायलीने तो कलश तिने हातामध्ये पकडलेला असतो. तो कलश आता हातामध्ये पकडल्यानंतर इकडे आता सगळेजण आश्चर्याने प्रियाकडे बघायला लागतात, कारण शेवटीला तो कलश सायलीच्याच हातामध्ये पडलेला असतो आणि आता तो कलश का प्रियाच्या डोक्यात पडतो. म्हणून इथे प्रियाला अश्विन पकडायला जातो आणि ती गुढी सोडून देतो. तेव्हा गुढी खाली पडणार तेवढ्यातच अश्विन ती गुढी पकडतो. तर अशा रीतीने नियतीने आता अर्जुन आणि सायलीलाच इथे गुढीपाडव्याच्या पूजेचा मान दिलेला असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की देवा, तो कलश मला खूप जोरात लागला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मम्मा आम्हाला पूजा करता नाही येणार, तन्वीला खूप जोरात लागले. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की शेवटीला ज्यांच्या नशिबामध्ये पूजेचा मान असतो ना, त्यालाच मिळतो, हो की नाही सायली. तेव्हा सायली आता त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, ती खुणावत्याने म्हणते की आता वाद नको, आपण पूजा करून घेऊया. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण गुढी व्यवस्थित करतात, पुन्हा ती उभारतात. त्यानंतर दोघेजण इथे गुढीची पूजा करतात. गुढीची पूजा करून झाल्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद देते, सगळ्यांचा आशीर्वादसुद्धा घेते. तेव्हा इथे कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात, ये तन्वी ये, आज काय होतंय ग तुला, पोटात काय दुखतंय, ते कलश काय डोक्यात पडलं. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, हो ना, बघ ना, सारखं सारखं मला लागतंय, मला त्रास होतोय. त्यानंतर पूर्णाजी म्हणते, तू आराम कर बरं, आता जेवून घे आणि तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा इकडे आता किचनमध्ये जे काही आवडायचं असतं त्याच्यापासून सुद्धा प्रिया आता पळ काढत असते. तेव्हा सायली म्हणते, काही हरकत नाही तन्वी, तू जेवून घ्या आणि जेवून झाल्यानंतर तुझ्या रूममध्ये जाऊन तू आराम कर. मी आणि विमलताई आहोत ना, आता मी या घरची मोठी सून आहे, मग मला तर काम करायला हवं ना. माझं जर काही दुखलं खुपलं तर मला कुणी आराम करायला सांगणार नाही. तू नशीबवान आहेस की तुला आराम करायला मिळतोय. तेव्हा इकडे सायली आता कल्पनाकडे बघायला लागते. तेव्हा इथे कल्पना आता तिच्याकडे रागातच बघून दुसरीकडे बघत असते, कारण इथे कल्पना विनाकारणच सायलीवरती रागवलेली असते. आता इथे सायली आणि अर्जुन या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, म्हणून तर ते दोघेजण पुन्हा सगळ्यांचा विरोध पत्करून एकत्र लग्न करून आलेत की नाही. पण ही गोष्ट या लोकांना कळतच नाही आहे. अश्विन आणि प्रियाला लग्न करायचं होतं तर लगेच होकार दिला आणि इथे सायली आणि अर्जुनला लग्न करायचं आहे तर त्यांच्या विरोधात जायचं. याला काही अर्थ तरी आहे का. तर इथे प्रेक्षकांनो, आता कल्पना विनाकारणच इथे सायलीचा राग करत असते, त्याला तर काही अर्थ तर अजिबातच नाही आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता पूर्णाजीने सांगितलेलं असतं की मला दान करायचं आहे 10 लोकांना आणि त्यांना इथे ब्लँकेटसुद्धा द्यायचे आहेत. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी, तुम्ही नका काळजी करू, ही सगळी तयारी मी करते.
तेव्हा मी 10 व्यक्तींचं जेवणसुद्धा करेन आणि ब्लँकेटसुद्धा ऑर्डर करते. तेव्हा इथे ब्लँकेट आता ऑर्डर करत असताना इथे प्रियाने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे ज्या ठिकाणी आता सायलीने ऑर्डर दिलेली असते तिथे आता प्रिया फोन करते आणि सांगते की ऑर्डर आहे ना नीट पाठवू नका. ज्या काही जुन्या फाटलेल्या वगैरे ब्लँकेट असतील ना, ज्या तुम्ही फेकायला काढता, त्यातल्या तुम्ही ब्लँकेट आता पाठवून द्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता तशा ब्लँकेट ते लोक घेऊन येणार असतात. पण सायलीने बोलणं ऐकलेलं असतं. सायली इथे पुन्हा फोन करते आणि सांगते की एकदम व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीच्या मला इथे आता ब्लँकेट हवे आहेत. अजिबात त्याच्यामध्ये कुठलीही फाटकी किंवा अशी खराब झालेली ब्लँकेट नको आहे. तेव्हा इथे आता छान पद्धतीच्या ब्लँकेट इथे आलेल्या असतात. प्रियाला असं वाटत असतं की फाटक्या तुटक्या आल्या असतील, पण नाही. खूप छान पद्धतीने इथे तयार केलेल्या ब्लँकेट इथे आता त्या लोकांनी पाठवलेल्या असतात. तेव्हा इथे सायली खूपच छान असं एकदम सुंदर असं जेवण बनवते, चविष्ट. आणि 10 व्यक्तींना आता ते जेवण तिने बनवलेलं असतं आणि घरातील सर्व माणसांनासुद्धा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता ती गरीब माणसं येतात. त्यानंतर ती माणसं आल्यानंतर इथे आता सायलीने त्यांच्यासाठी बसायला जागा केलेली असते. त्यांना इथे आदराने ती बसवते आणि सगळ्यांना इथे अगदी त्यांचा मानपान व्यवस्थित करते. सगळ्यांना पोटभर जेवायला वाढते. सायली मनापासून हे सगळं करते. सगळ्यांना जेवणसुद्धा वाढते. त्याचबरोबर इथे आता दानधर्मसुद्धा करायचा असतो. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजणं जे ब्लँकेट त्यांनी आणलेले असतात ते सुद्धा एक एक करून सर्व माणसांना देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सायलीच्या सर्व कार्याला गाळबोट लावायचंच असतं. त्यामुळे ती काय करते, एक काच घेते आणि ती तिथे उभी करून ठेवते. घाईघाईने आता ती काच घेऊन तिथे ठेवत असताना जेणेकरून त्या माणसांच्या जाताना पायाला टुपेल, त्यांच्या पायातून रक्त येईल आणि मग इथे सायली किती बेजबाबदार आहे, तिच्यामुळे हे सगळं झालं असं तिच्यावरती नाव टाकता येईल आणि तिची इमेज डाऊन करता येईल. यासाठी हा सगळा प्लॅन आहे ना प्रियाने केलेला असतो. तेव्हा इथे तसंच होतं. ती आता घाईघाईने काच ठेवते आणि ते लोक जात असताना त्या बिचाऱ्यांच्या पायाला त्या काचा टुपतात आणि पायातून रक्त येतं. तेव्हा इथे ते म्हणतात, आई आई गं. तेव्हा सायली म्हणते, काय झालं दादा, काय झालं. त्यांचा हात पकडून त्यांना इथे आता सोफ्यावरती बसवते आणि त्यांचा पाय बघते. पायातून रक्त आलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते की बघा बघा, सायली इतकी नाटकं करते ना, चांगुलपणाचा आव आणते. पण तुम्हाला माहिती आहे का, या बिचाऱ्यांना हे सगळं दिलं, जेवण वाढलं, दानधर्म केलं, ब्लँकेट दिल्या आणि त्यांच्या पायाला काचा टुपाव्यात ना, त्यांना शिक्षा मिळावी म्हणून तिने ह्या रस्त्याच्या मध्ये बरोबर काचा टाकल्यात. बिचाऱ्यांना काचावरून चालायला लावलं तिने. तेव्हा इकडे हे सगळं बोलत असताना प्रियाचा हात आता पुढे येतो आणि इथे आता प्रियाच्या हाताला काच एक टुपलेली असते. तेव्हा सायली म्हणते, हो का, ह्या काचा मी टाकल्यात का प्रिया. तेव्हा ती म्हणते, हो, तू नाही तर कुणी. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, ह्या काचा जर मी टाकल्यात मग तुझ्या हाताला ही काच का टुपली आहे गं. इथे तुझ्या हाताला काच टुपायचं कारण काय. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की माझ्यावरती खोटे आरोप करण्याच्या आधी तुझ्या हाताला लागलेली ही काच तरी व्यवस्थित पुसायची ना गं. बघ, त्याच्यातून रक्तसुद्धा आले. त्यानंतर इथे आता प्रियाचा चांगला तिने पचका केलेला असतो. ती म्हणते, स्वतः चूक केलीस, स्वतः इथे काचा सगळ्या पसरवून ठेवल्यास आणि नाव माझ्यावरती घेतेस भर ते सगळं. आणि ती म्हणते की ह्या सगळ्या काचा आहेत ना, तिथून सुपडी आण, झाडू आण आणि हे सगळं आता तू व्यवस्थित क्लीन करायचं, कळलं. तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे त्यांना हा त्रास झाला आहे. इथे आपण त्यांची सेवा करण्यासाठी बोलावलं होतं, इथे पुण्य कमवण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. त्यांना इथे बोलावून आपण त्यांना काही केलेलं नाही आहे, आपल्याला पुण्य मिळावं म्हणून आपण ते केलं आहे, कळलं ना. त्यांचा जेवढा आशीर्वाद आपल्याला मिळेल ना, तेवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे. आणि प्रिया, हे तू जे काही केलंस ना ते खूप चुकीचं आहे. तुझ्या चुकीमुळे बघ त्यांना किती त्रास झाला. आणि इथे आता सगळेजण सायलीकडे बघतच राहतात. प्रियासुद्धा चांगली तोंडावरती पडलेली असते, हाताला टुपलेली काच सायलीने सगळ्यांना दाखवलेली असते आणि म्हणते की ही माझ्यावरती नाव घेते, मी सगळं चांगलं करते, हे बघवत नाही आहे का तुला. त्यानंतर इथे ज्या दादांच्या काकांच्या पायाला टुपलेलं असतं, सायली त्यांना बसवते, व्यवस्थित इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि त्यांच्या पायाला ती मलमपट्टी करते खूपच प्रेमाने. आणि इथे त्यांना सॉरीसुद्धा म्हणते. सगळेजण तिला आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात प्रेक्षकांनो. तर इथे प्रियाचा चांगला पचका झालेला असतो. त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की आता आपल्याला अजून पुरावे गोळा करायचे आहेत. प्रियाचे कोणी फ्रेंड्स असतील का.
तेव्हा सायली म्हणते तिचे फ्रेंड्स ना कधी घरी नाही यायचे, पण आहे ना ती एका कॅफेमध्ये सतत त्यांना भेटायला जायची. म्हणजे तो जणू काही तिचा अड्डाच होता. मी एकदा दोनदा त्या कॅफेमध्ये तिला बघितलं होतं तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर. त्या कॅफेमध्ये ती नेहमी असायची. मला असं वाटतं कदाचित ती साक्षीबरोबर सुद्धा केव्हा तरी त्या कॅफेमध्ये गेली असावी. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा, खूपच छान हिंट दिली तुम्ही मला. आता आपण लवकरच त्या कॅफेमध्ये जाऊया आणि तिथे साक्षी आणि प्रिया ह्या दोघी कस्टमर यायचे का ही माहिती आपण त्यांच्याकडून मिळवूया. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे. आणि इथे प्रेक्षकांनो, अर्जुन सायली तिथे जातात, विचारपूस करतात. त्या कॅफेमध्ये 2-3 वर्षाचं आधीचं CCTV फुटेज मिळवतात आणि त्यामुळे त्या कॅफेमध्ये सायली ही एकदाच गेलेली असते, जेव्हा तिने बघितलेलं असतं की तिथे प्रियाचे फ्रेंड येतात. पण तिने बरोबर लक्षात ठेवलेलं असतं आणि ते हिंट तिने अर्जुनला दिलेलं असतं आणि अर्जुनसुद्धा आपल्या वकिली बुद्धीचा व्यवस्थित वापर करत त्याने आता त्या कॅफेमधून 2 वर्षांआधीचं फुटेज मिळवलेलं असतं. त्याच्यामध्ये प्रिया आणि साक्षी दोघीजणी सोबत गेलेल्या असतात. त्यामुळे आता खूप मोठा ठोस पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो महिपतला एक नवीन वकील मिळालेला असतो आणि ती स्त्री असते आणि तिचं नाव असतं दामिनी देशमुख. त्यामुळे कोर्टाची तारीख इथे अर्जुनने मिळवलेली असते. कोर्टाची तारीख मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता कोर्टामध्ये हेअरिंग असते आणि त्यामुळे इथे साक्षीची नवीन वकील ती म्हणजे दामिनी देशमुख येते आणि तिथेच आता अर्जुन सुभेदारसुद्धा येतो. दोघांचाही आमनासामना होतो. इथे अर्जुनलासुद्धा माहिती असतं की ही थोडी नावाजलेली वकील आहे. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, माझ्यासमोर कुणी येऊ दे, आता मला कुणीही अडवू शकणार नाही आहे. अच्छा, म्हणजे ॲडव्होकेट पवारलासुद्धा या महिपतने काढलं वाटतं आणि आता नवीन वकील आणला आहे. स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे काय माहिती. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जी दामिनी देशमुख असते ती इथे आता साक्षीला जामीन मिळावा त्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. ते म्हणत असते की साक्षीने खोटे पुरावे सादर केले असतील, पण अजून हे सिद्ध झालेलं नाही आहे की विलासचा खून साक्षीनेच केला आहे. हे अजून सिद्ध झालं आहे का? नाही ना. आणि ती आता म्हणत असते की जर असं अजून सिद्ध झालेलं नाही आहे की खुनी नक्की कोण आहे, तर इथे साक्षीला आता जेलमध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तिला जामीन मिळायला हवा. आणि ती ओपनिंग स्टेटमेंट देते. आता वकीलपत्र साक्षीचं तिने स्वीकारले हे सुद्धा सांगते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ॲडव्होकेट दामिनी, तुम्हाला माहिती आहे का ही केस किती वर्ष चालू आहे? हे 3रं वर्ष चालू आहे. विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे आणि ते मला माहिती आहे. मधुभाऊनी तसं आधीपासूनच स्टेटमेंट दिलेलं आहे. तेव्हा इकडे दामिनी म्हणते मधुभाऊने स्टेटमेंट दिलं आहे, पण त्यांच्यावरती सुद्धा खुनाचा आरोप आहे आणि आय विटनेस म्हणून इथे प्रिया मधुकर यांनीच त्यांच्या विरोधात साक्ष दिली. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिने साक्ष दिली म्हणून ते गुन्हेगार सिद्ध होत नाही. ती खरोखर आय विटनेस आहे की नाही तुम्हाला किंवा मला माहिती आहे का? ती जर साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर इकडे आता प्रिया ही पैशांची किती हवरट आणि लालची आहे हे आता आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, जे मधुभाऊ कुणाला एक साधा फटका मारू शकत नाही, तर इथे गलीतल्या कुत्र्याला दगड मारू शकत नाही, ते मधुभाऊ जे मच्छर मारताना सुद्धा विचार करतात, ते एका व्यक्तीचा खून करतात, या गोष्टीवरती कुणाचा विश्वासच बसत नाही आहे. तरीसुद्धा इथे आता दामिनी म्हणत असते पण साक्षीने विलासचा खून केलेलाच नाही आहे. ती तिथे होती असा पुरावा आहे का तुमच्याकडे? किंवा तिने विलासचा खून केला असा पुरावा आहे तुमच्याकडे? अजून ते सिद्ध झालेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो सिद्ध होईल ना, आता सगळं सिद्ध होईल, पण तुम्हाला जे हवं आहे ते कधीच होणार नाही. साक्षीला इथे जामीन कधीही मिळणार नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब, इथे कोर्टामध्ये प्रियाने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली आणि तीसुद्धा इथे साक्षी शिकरेच्या बाजूने. तिने सांगितलं की विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे आणि इथे साक्षीने केलेलाच नाही आहे, ती तिथे नव्हती. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणत असतो की त्यावेळेला मधुभाऊंचं पहिल्या दिवसापासून हे म्हणणं आहे की साक्षी तिथे होती, तिने पिस्तूल काढलं होतं मधुभाऊंना मारायला, पण इथे हातापायीमध्ये तिच्या हातून गोळी ही विलासला लागली आणि या गोष्टीवरती आपण विश्वास का ठेवत नाही? मग इथे आपण या तन्वीच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवतोय? ती म्हणते की मी बघितलं, पण तिने नक्की बघितलं आहे का? आपल्याकडे तसा काही पुरावा आहे का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुन आता त्या कॅफेमधलं फुटेज दाखवतो आणि म्हणतो की बघा, याच्यामध्ये साक्षी आणि तन्वी या दोघीजणी एकत्र आहेत. या दोघीजणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. त्याच्यामुळे इथे आता साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंच्या विरोधात तिने खोटी साक्ष दिलेली आहे, कारण साक्षी ही तिची आधीपासूनची मैत्रीण आहे. प्रिया त्या दोघांसाठी आधीपासून काम करत होती. तीच सगळ्यांना फोर्स करत होती की या लोकांना आश्रम लवकरात लवकर विका,
तन्वी बोलत होतीस की नव्हतीस? तेव्हा इथे आता प्रियाला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये अर्जुनने चांगलेच खडेबोल सुनावलेले असतात आणि तिला प्रश्न विचारलेले असतात. CCTV फुटेजमध्ये इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी एकत्र आहेत हे बघितल्यानंतर आता कोर्टामध्ये सगळ्यांचे डोळे उघडतात. याचाच अर्थ इथे प्रियाने आता मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिले हे सुद्धा अर्जुनने सिद्ध केलेलं असतं आणि ते सुद्धा पैशांसाठी. अशा पद्धतीने इथे दामिनी देशमुख यांना चितपट करत अर्जुनने खूपच छान पद्धतीने इथे आता साक्षीचा जामीन नामंजूर केलेला असतो आणि इथे आता कोर्टामध्ये तो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो की इथे आत्तापर्यंत प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी आहे. साक्षीला वाचवण्यासाठी ती मधुभाऊंचा बळी देते असं अर्जुन म्हणतो.